नमस्कार, मी शैला तावडे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मंचुरियन। माझा मुलगा 2-4 दिवसापासून मागे लागला होता मंचुरियन बनव। त्यासाठी आज मी ठरवले आज मंचुरियनच होऊन जाऊ दे। त्यासाठी मी इथे एक कोबी घेतला होता। हा कोबी चांगला बारीक चिरून घेतलेला आहे आणि हा चिरलेला कोबी आता मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे। कोबीला आपल्याला चांगला बारीक चिरून घ्यायचं आहे। आता ह्यात मी 1 वाटी अरारूट पावडर आणि 1 वाटी मैदा घालणार आहे। तुमच्याकडे अरारूट पावडर अवेलेबल नसेल तर त्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरलात तरी चालेल। यात आता 1 टेबलस्पून मी आलं लसूण पेस्ट घालणार आहे। थोडं लाल तिखट आणि चवीपुरते मीठ आणि आपल्या मंचुरियनचा कलर अगदी बाजारातल्या मंचुरियन प्रमाणे येण्यासाठी आपण त्यात खाण्याचा रंग वापरणार आहोत। आता यात थोडं पाणी घालून आपल्याला चांगलं मळून घ्यायचे। तुम्ही बघू शकता मी पाणी एकदम ओतलेलं नाही आहे। ज्याप्रमाणे लागेल त्याप्रमाणे थोडं घेऊन आपल्याला याचं घट्टसर मळून घ्यायचं आणि हे मळून झालेलं मिश्रण आपल्याला थोडे 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचे। 10 मिनिटानंतर मी हे मंचुरियन तळायला घेतलेले आहेत। आपले असे छोटे गोळे तेलामध्ये सोडायचे आणि मंद आचेवर चांगले तळून घ्यायचे। तुम्ही बघू शकता यांचा कलर किती छान असा बाजारासारखा झालेला आहे। हे मंचुरियन आम्ही टोमॅटो सॉस बरोबर खाणार आहोत। जर तुम्ही चायनीज सॉस खात असाल तर तुम्ही त्याची एक ग्रेव्ही तयार करू शकता। कांदा, शिमला मिर्च आणि कोबी बारीक चिरून एका पॅनमध्ये घेऊन त्यावर चायनीज सॉस टाकून ते चांगले परतून त्याची ग्रेव्ही तयार करून हे मंचुरियन त्या ग्रेव्हीमध्ये थोडे परतून तुम्ही सर्व करू शकता। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।